ओके, नेक्स्ट जे प्रॅक्टिकल आहे आपलं ते इनिशियल अँड फायनल कंडिशन ऑफ इंडक्टर आहे. हे जे सर्किट आहे ते कॅपॅसिटरसाठी आहे. फक्त याच्यामध्ये आपण काय चेंज करणार आहे, तर या कॅपॅसिटरऐवजी इथं इंडक्टर कनेक्ट करणार आहे. तसं करूया, आम्ही हा कॅपॅसिटर डिलीट करतो आणि इथं एक इंडक्टर आपण इथं कनेक्ट करू. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज अक्रॉस आहे इंडक्टर असणार आहे. मी याला VL नाव देतो आणि हा करंट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 रीडिंग घ्यायचे आहेत. 2 रीडिंग घेण्यासाठी करंटची फक्त रीडिंग घ्यायची आहेत आपल्याला. पण हे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हे फक्त ऑब्झर्व करणार आहे आपण, आणि जे काय करंट आहे करंटची रीडिंग घेणार आहे आपण. त्याच्यामध्ये सेम आपण 5 व्होल्ट दिलेलं आहे पहिलं, आणि 5 व्होल्ट दिल्यानंतर आपण करंट काय येतो आहे तो ऑब्झर्व करणार आहे. हे मी हा सिम्युलेशन चालू करतो, सिम्युलेशन रन केलेलं आहे. ज्यावेळेस मी हा स्विच क्लोज करेल त्यावेळेस आत्ता जो करंट आहे तो करंट 0 फ्लो होतो आहे, म्हणजे करंट फ्लो होत नाही आहे. आणि ज्यावेळेस मी स्विच क्लोज करेल त्यावेळेस आपण पाहायचं आहे की करंटमध्ये काय चेंज झाला, आणि हेच रीडिंग घ्यायचं आहे आपल्याला. हे IL, ओके, करंट थ्रू इंडक्टर. हे जर घेतलं, ओके, करंट थ्रू इंडक्टर आपल्याला किती मिळाला, 0.5 एम्पियर. ओके, 0.5 एम्पियर एवढा मला करंट मिळाला. हा करंट आपल्याला दुसरं रीडिंग जे घ्यायचं आहे त्यासाठी मी स्टॉप करतो. परत पाहिलं तर हे 0 होऊन जाते. तर याच्यामध्ये आपण हे जे काय व्होल्टेज आहे व्होल्टेज चेंज करू. तर मी 7 व्होल्ट घेतलं. 7 व्होल्टसाठी याच करंटचं दुसरं रीडिंग घेतो आहे आता. हा IL आहे, करंट थ्रू इंडक्टर. ओके, पुन्हा घेतो आहे. तर हे दुसरं रीडिंग जर मी घेतलं, ओके, किती मिळाला मला करंट, 0.7. पहिला किती मिळाला, 0.698 समथिंग मिळाला होता. नंतर तो किती झाला, तर 0.7 झाला. असे आपल्याला करंटचे रीडिंग मिळाले. तसं आपल्याला इथं व्होल्टेज पण इंडक्टरच्या अक्रॉसचं दिसते. आपल्याला फक्त करंटचे रीडिंग घ्यायचे आहेत सध्या.